नमस्कार सर्वांना। नववधूच्या कानातल्यांचे अनेक डिझाईन बाजारात उपलब्ध आहे, परंतु तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार त्या डिझाईन्स तुम्हाला शोभतीलच असे नाही। त्यामुळेच या व्हिडिओत आम्ही वधूच्या अशा कानातल्यांबद्दल सांगितले आहे जे प्रत्येक वधूसाठी आवश्यक आहे। ब्रायडल झुमका। ब्रायडल झुमके हा प्रकार वर्षानुवर्षे ट्रेंडमध्ये आहे आणि ते कधीच ट्रेंडमधून बाहेर जाणार नाहीत हे नाकारता येणार नाही। त्यांची खास गोष्ट अशी आहे की ते प्रत्येकाच्या चेहऱ्याला अनुरूप आहेत आणि ज्या नववधूंना त्यांच्या लग्नाच्या दिवशी पारंपरिक दागिने घालायचे आहेत त्यांच्यासाठी ते सर्वोत्तम आहेत। अलीकडच्या काळात अभिनेत्री आलिया भट्ट पासून ते कॅटरीना कैफ आणि काही वर्षांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने ही तिच्या लग्नात कानातले घातले होते। डँगलर इयरिंग्स। अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या लग्नात सोनेरी लेंग्यासह डँगलर कानातले घातले होते। हे सुद्धा झुमक्यासारखे खाली लटकतात, परंतु त्यात झुमक्यासारखी घंटा नसते। डँगलर अनेक डिझाईनमध्ये उपलब्ध आहे, जसे की अंकिता लोखंडे पोलकी आणि इनामेल डँगलर्स घातले होते। क्रिस्टल डँगलर्स सध्या ट्रेंडमध्ये नवीन आहेत, मग ते पारंपरिक मोटिफ असो किंवा कॉन्टेम्पररी डिझाईन डँगलर असो किंवा भारतीय वधूच्या पोशाखात सूट करणारे असो। चांदबाली इयरिंग्स। अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि अभिनेत्री मौनी राय या दोघींनी त्यांच्या लग्नाच्या दिवशी चांदबाली कानातले घातले होते। चंद्रासारखा आकार, खास क्रिस्टल एम्बिलिशमेंट, मौल्यवान खडे आणि लहान मोत्यांसह चांदबाली कानातले हे पारंपरिक कार्यक्रमासाठी वेडिंगसाठी अगदी योग्य आहेत। चांदबाली कानातले अनेक प्रकारच्या आकारांमध्ये आणि डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत। लहान चांदबालीपासून ते खांद्याच्या लांबीच्या डिझाईनपर्यंत अनेक प्रकार यात उपलब्ध आहेत। व्हिडिओमध्ये दाखवलेले कानातल्यांच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या असतील तर आजचा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।